सोलापूर जिल्हा परिषद गोपाळपूर गटातून शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार प्रियंका परांडे या निवडणूक रिंगणात उतरले आहेत। आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून त्यांनी गोपाळपूर गटात विविध सामाजिक उपक्रम राबवले, महिला सक्षमीकरणासाठी विशेष कार्यक्रम राबवणे, शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करणे तसेच गटातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे अशी कामे त्यांनी केली आहेत। लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। कोणी माझ्या सपोर्टला उभे नाहीये। जिल्ह्यातील कुठलेही नेते आज माझ्या सपोर्टला उघडपणे उभे नाहीयेत। तरी देखील मी आज निवडणुकीला एकटी सामोरे जाते। माझं होम टू होम प्रचार कंप्लीट झालेला आहे। जनतेपर्यंत प्रत्येक घरापर्यंत मी आज धनुष्यबाण एकनाथजी शिंदे साहेबांची लाडकी बहीण एक धनुष्यबाण साहेबांचा मी पोहोचवलेला आहे आणि जनता सुज्ञ आहे, लोकांना माहिती आहे। जसं आपण पहिलं म्हणत होतो की ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी, परंतु इथे असं होणार नाही। पोळी कुणाचीही खा, मात्र टाळी मात्र एकनाथजी शिंदे साहेबांचीच वाजवली जाईल। तेही सक्षम आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रचार यंत्रणा असेल, त्यांचं विजन ते सांगत आहे, परंतु हा जनतेचा कौल एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे। ही निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे आणि जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा साहेब फक्त 3 ते 4 तास झोपत होते, हे सर्व जनतेला माहिती आहे। कारण एवढा वेळ अगदी कार्यकर्त्याला पहाटेपर्यंत भेटणारा मुख्यमंत्री म्हणलं तर एकनाथजी शिंदे साहेबच होते आणि साहेबांचाच वसा घेऊन आज मी राजकारणामध्ये उतरले आहे। कालच एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला की माझ्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी मी उभा आहे। बस झालं, साहेबांचा हात डोक्यावर आहे, जनतेची साथ मला आहे आणि 100% हा जनतेचा कौल आहे आणि मला विश्वास आहे की जनता माझ्यावरती शेवटपर्यंत विश्वास ठेवेल। गोपाळपूर जिल्हा परिषद गटाची प्रियंका परांडे। अच्छा, काय तुम्हाला धमकी आहे? अरे काय लाडकी बहीण कसली आहे दाखवा त्या लोकांना, बरोबर नाही। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, हिच्या माझी लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ इथं आहे, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही, कुणाला घाबरण्याची आवश्यकता नाही। आपण कायदा पाळणारे आहोत आणि कोणी मस्ती करत असेल तर त्याला देखील योग्य पद्धतीने आपण बंदोबस्त करू, काळजी नसावी। बिंदास आपला प्रचार, उमेदवार आहे ना, हा बाबा जिंका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।